मुकुंदनगर आणि फकीरवाडा परिसरात मोकाट कुत्र्यांवर कारवाई सुरू। माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महापालिकेने अखेर मुकुंदनगर आणि फकीरवाडा परिसरात मोकाट कुत्र्यांवर कारवाई सुरू केली आहे। नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून हा एक सकारात्मक आणि दिलासादायक निर्णय असल्याचे म्हटले जात आहे। महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिनांक 9 जुलै 2025 रोजी लेखी आश्वासन दिले होते की 3 ते 4 दिवसात मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली जाईल। या आश्वासनानुसार पालिकेच्या संबंधित विभागाने कारवाईला सुरुवात केली असून विशेष पथकांमार्फत कुत्रे पकडण्याचे काम मुकुंदनगर, फकीरवाडा आणि मोमीन गल्ली भागात सुरू आहे। सकाळी व संध्याकाळी या पथकांकडून कुत्र्यांचा शोध घेत त्यांना पकडून स्थलांतरित करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे। या मोहिमेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते महिला आणि वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच दिलासा मिळाला आहे। शेख मुदस्सर इसाक यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हटले की केवळ ही सुरुवात आहे। प्रशासनाने पूर्णतः स्वच्छता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी हे आमचे उद्दिष्ट आहे। नागरिकांच्या आवाजाला महत्त्व देणे ही लोकशाहीची खरी ताकद आहे। नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील मुकुंदनगर परिसरातील सन्माननीय माजी नगरसेवक शेख मुदस्सर यांनी त्या परिसरामधील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत तक्रार केलेली होती आणि महापालिकेमार्फत त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण महापालिकेचे श्वान जे निर्बीजीकरण करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कुत्रे पकडण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या कुत्र्यांवरती आपण निर्बीजीकरण आणि लसीकरण करून त्याच ठिकाणी आपण ती कुत्रे परत सोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत। इथून पुढे 2-3 दिवस ही कंटिन्युअसपणे मोहीम मुकुंदनगर परिसरामध्ये राबवण्यात येत आहे। धन्यवाद। मुकुंदनगर परिसरात बऱ्याच दिवसापासून नागरिकांची तक्रार होती की इथे कुत्रे, मोकाट कुत्र्यांचा त्रास लहान मुलांना, महिलांना होत होता। त्या अनुषंगाने आज 17 रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले होते की एक 4-5 दिवसात मुकुंदनगर भागातील मोकाट पिसाळलेले कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल। त्याप्रमाणे इथे आज महानगरपालिकेचे जे ठेकेदाराचे पथक आहे कुत्रे धरण्याचे ते आले मुकुंदनगरमध्ये आणि बऱ्याच कुत्र्यांना त्यांनी पकडलेलं आहे। यामुळे आम्ही महानगरपालिकेचे आभार व्यक्त करतो व हे अशीच कारवाई 4-5 दिवस चालू राहावी अशी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करणार आहोत।